मग तुला लहानपणापासून आवड होती का? हो, म्हणजे वयाच्या 4थ्या वर्षापासूनच मी नाचतोय. अगदी नर्सरीपासून आणि माझ्या आईला ते खूप लवकर समजलं होतं, अ, की हा कलाकार म्हणून हा उत्तम काहीतरी करू शकेल. ते म्हणतात ना, आईला कळतं बाळाचे पाय पाळण्यात आधी दिसतात. सो आणि माझी डान्सची गुरु पण माझी आईच आहे कारण की तसं मी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नाही घेतलंय डान्सचं. अच्छा, तू क्लासिकल नाही शिकला? हां, खूप लोकांना असं वाटतं मी विशारद वगैरे केलंय, पण मी असं काहीच नाही केलंय. माझी आईच मला खूप शिकवायची, गाणं ऐकवायची, की गाणं ऐक, त्याचे शब्द कसे आहेत बघ आणि मग तसे तुझे एक्सप्रेशन असले पाहिजेल. आणि खूप पूर्वी म्हणजे दूरदर्शनवरती एक चित्रहार नावाचा कार्यक्रम यायचा. ज्याच्यात संध्याकाळी नुसती संगीत म्हणजे गाणी असायची आणि डान्स असायचे. त्यात माधुरी दीक्षित, श्रीदेवीजी, जुही चावलाजी यांचे सगळ्यांचे परफॉर्मन्सेसचे ते गाणे असायचे. सो मी ते खूप बघितलेत आणि मला तिने एक सवय लावली होती लहानपणापासूनच, की गाणं बाय हार्ट कर. एकदा तुला गाणं पाठ असलं, की तुला ती चाल तुझ्या अंगात बसते आणि कदाचित ती शिकवण मला वाटतं ती मला खूप फायद्यात पडली, की आज मला कुठलंही गाणं लागलं, तर त्या गाण्याचा भाव पटकन माझ्या अंगात येतो आणि मग ते बाय डिफॉल्ट कोरिओग्राफ होतं माझ्याकडून. सो वयाच्या 4थ्या वर्षापासून आजपर्यंत मी ते करतोय आणि इट हॅज बीन अ क्वाईट जर्नी आय गेस अँड स्टिल गोइंग ऑन. पहिलं पहिलं मला वाटतं तू बुगी बुगीमध्ये हो, हो. तुला म्हणजे मिळालं ना? त्याच्या आधी पण मला वाटतं मी बॅक डान्सिंग खूप केलंय. अ, म्हणजे कोळी गीतांमध्ये किंवा सिनेमांमध्ये बॅक डान्सर म्हणून मी कामं अच्छा, केली आहेत. बॅक डान्सर. येस, हां. बॅकग्राऊंड डान्सर्सला जे असतात तसं पण मी केलंय. हो. कारण की मला हौस होती तर शिकायला, कारण मी शिकलो नव्हतो तर मला प्रत्येक कोरिओग्राफरकडे जाऊन बघायचं होतं, की कसं काय स्टायलिंग आहे आणि मग ते करता सगळ्यात पहिला टीव्ही शो तसं बघायला तर मराठीतला आपला दमदमादम. जो आपला सह्याद्री वाहिनीवरचा असायचा. पण तो तेवढा फेमस नव्हता त्याच्यामुळे ते लोकांना माहीत नाही पडलं. पण बुगी-वुगी त्या काळात खूप जास्त फॉर डान्सर्स इट वॉज अ प्लॅटफॉर्म आणि तो माझ्यासाठी फर्स्ट शो होता आणि त्याच्यानंतर मग एकापेक्षा एक आणि मग असे बरेच शोज सुरू झाले आणि मला वाटतं की येस, बुगी-वुगीच्या टाईमला आय डिस्कव्हर्ड क्वाईट एव्हिडेंटली की येस, धिस इज समथिंग व्हिच आय कॅन टेक ॲज अ करियर आणि ही एक गोष्ट आहे जी मला खूप आनंद देते आणि माझा आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, मला असं वाटतं. ते बुगी बुगीचा जर्नी कसा होता? कारण मला वाटतं पहिला तुझा तो रिएलिटी येस, शो येस. होता ना? मला वाटतं बुगी वुगी वॉज वन ऑफ द आत्ता कुठलेच असे म्हणजे मी हे ठामपणे म्हणू शकतो, की आत्ता कुठलेच असे डान्स शो नाही आहेत जसा बुगी वुगी होता. मला वाटतं बुगी वुगीमध्ये प्युअर डान्सिंगला जज केलं जायचं, की तुम्ही जमिनीवर उत्तम आणि तेव्हा आम्ही 5-5 मिनिटं नाचायचो. 4 किंवा 5 मिनिटाचा ट्रॅक असायचा. आता 1.5 मिनिटं आणि 2 मिनिटात लोकं थकतात. रिएलिटी शोजमध्ये आणि तो ट्रॅक तेवढाच असतो. 2 मिनिटं किंवा 2.5 मिनिटापेक्षा जास्त नाचत नाही. सो तेव्हा तिथे ती स्पर्धा जावेद जाफरी जज करायचे. वन ऑफ द ग्रेट डान्सर्स वी हॅव इन द फिल्म इंडस्ट्री. त्याच्याबरोबर रवी आणि नावेद असायचे. सो तिथे कसं असायचं माहिती आहे का, ज्या एपिसोडला यू आर डुईंग द बेस्ट, यू विल गेट द बेस्ट कॉम्प्लिमेंट. इफ यू हॅव नॉट, तुम्ही जर त्या दिवशी उत्तम नाही नाचलात, तर तुम्ही एलिमिनेट पण व्हायचा. तुम्ही आउट व्हायचा कॉम्पिटिशन. मग तुम्ही कितीही त्याच्या आधी उत्तम डान्स केला असेल. सो ते माझ्यासाठी खूप मला आवडायचं बिकॉज इट वॉज अ फेअर कॉम्पिटिशन. जे आपण आजकाल रियालिटीजमध्ये खूप लोकांचा प्रश्न असतो, की खरंच रियालिटी शो रिअल आहेत का? पण मला वाटतं बुगी वुगी एकमेव शो होता सोनीवरचा जो डान्स प्राधान्य देणारा आणि प्रॉपर कलाकार ज्यांनी घडवलेत, असे उत्तम कलाकार आहे. म्हणजे मी अशी 2-3 नावं घेऊ शकतो. धर्मेश म्हणून जो आता हिंदीमध्ये काम करतो किंवा अलिशा म्हणून एक आहे किंवा असे ज्यांनी मायकल जॅक्सन खूप इंट्रोड्यूस केलं मुंबईमध्ये, असे खूप वेगवेगळे कलाकार आहेत जे झालेत मला वाटतं. म्हणजे हिपहॉप कल्चर पण जे आत्ता खूप ट्रेंडमध्ये आहे मार्केटमध्ये, ते बुगी वुगीमध्येच आलं. म्हणजे नालासोपारा वॉज नोन ॲज हिपहॉप हब. तिथून हिपहॉपच यायचे असंच तेव्हा तो एक दहशत होती ती. सो मला वाटतं बुगी वुगी वॉज क्वाईट अ जर्नी आणि तसा शो पुन्हा होणे नाही मला असं वाटतं. बिकॉज इट वॉज अ प्युअर डान्सिंग शो. प्युअर डान्सिंग. म्हणजे जिथे तुम्हाला कवायतीचे प्रकार नाही करायचे आहेत, कुठलाही प्रॉपचा वापर नाही करायचा आहे. तुम्हाला 3.5-4 मिनिटं फक्त आणि फक्त नाचायचं आहे पायांवर. दॅट वॉज द होल थिंग. कवायतीचे प्रकार जे असं वरून आले खाली आणि असं सगळं. ॲक्रोबॅट्स करतात आजकाल डान्स शोजमध्ये आपण बघतो. इट इज व्हेरी ॲक्रोबॅटिक डान्सिंग. म्हणजे 60% ऑफ ॲक्रोबॅट्स आहे आणि 40% डान्स आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी ते मिस होत चाललं आहे आजकाल डान्स रियालिटीजमध्ये किंवा इन जनरल यूथमध्ये. दे आर मिसिंग द फ्लेवर ऑफ डान्स जे आपलं आहे ना, फोक डान्सिंग, बॉलिवूड डान्सिंग. आता मला सांगा ना, आपण सिनेमा बघतो. सिनेमांमध्ये किती गाणी आपण बघितले ज्याच्यामध्ये कोणता ॲक्टर कवायतीचे प्रकार करतोय? तो नाचतोच आहे ना, तेव्हाच तर ते गाणं हिट होतं.
आज पण वैजंती मालानी केलेलं होठो पे ऐसी बात म्हणजे ते इट इज म्हणजे त्या काळात 9-9 मिनिटं नाचायच्या त्या अभिनेत्री. 9 मिनिटं. माधुरी दीक्षितचं 1-2-3 इज 11 मिनिटाचं गाणं. आता सिनेमांमध्ये पण गाण्यांची पण टाईम लिमिट कमी झाली बिकॉज ऑफकोर्स लोकांचं पेशन्स लेवल नाही आहे तेवढा बघायचा मे बी. पण माझं हेच म्हणणं आहे की सिनेमांमध्येच तुम्ही एक्झाम्पल घ्या की जर डान्स सोडून जर आपण कवायतीचे प्रकार दाखवले तर लोकांना आवडणार आहे का ते? नाही आवडणार. तर मला वाटतं जे मी असं म्हणणार नाही की जे चालू आहे तेच चालू ठेवायचं. ऑफकोर्स अपडेटिंग इज अ थिंग. अपडेट करणं गरजेचं आहे. पण कुठेतरी आपलं बेसिक जे डान्स मूव्ज आहेत ते मिस न करता मला वाटतं ते जपलं पाहिजे डान्सर्सनी. ते आता कुठेतरी थोडं मिस होत चाललंय आणि त्याच्यामुळे सोशल प्लॅटफॉर्ममध्ये ते अजूनच वियर्ड होत चाललंय. कारण लोक आता रिअल जग सोडून रील जगमध्ये जगायला लागलेत. सो असे 2 जग झालेत आता मला म्हणजे काय? म्हणजे रिअल वर्ल्ड हेच की ते विसरलेत की रियालिटी काय आहे आयुष्याची. इज दिस द रियालिटी? हा ॲप रियालिटी नाही आहे. मला वाटतं ॲप आज आहे, उद्या नाही आहे. उद्या एखादी दुसरी कंपनी एक वेगळा ॲप घेऊन येईल. पण तुम्ही जे कार्य करतात आहे, ते कालांतर टिकणार आहे का? किंवा रीलवरती तुम्ही जे कॉन्टेंट्स बनवता ते अगदीच मोजके लोकं त्याच्यावरून मोठे हिरो झालेत किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स झालेत. पण बाकी सगळे म्हणजे मला वाटतं फक्त त्या प्रवाहात चाललेत. तो प्रवाह कुठेतरी मला वाटतं इज नॉट कालांतर. तो क्षणिक आहे. सो जर तुम्हाला कालांतर काहीतरी करायचं आहे, जर तुम्हाला एक लेगसी बनवायची आहे, तुम्हाला हिस्ट्री क्रिएट करायची आहे, तर तुम्हाला त्याचा पूर्ण अभ्यास करूनच उतरलं पाहिजे. मग भले ती सोशल प्लॅटफॉर्म का असो ना. म्हणजे सोशल प्लॅटफॉर्मवरती पण किती आजकाल बिझनेससारखं सुरू झालं आहे, लाईक कोलॅबरेशन्स आणि हे विच इज गुड, विच इज अन अपॉर्च्युनिटी फॉर आर्टिस्ट टू अर्न ऑल्सो. ते खूप चांगलं झालं आहे. पण मला वाटतं ते म्हणतात ना प्रत्येक गोष्टीचं ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज असतं. तर सध्या डिसॲडव्हान्टेजकडे आपण खूप जास्त चाललो आणि ॲडव्हान्टेज आपण त्याचा मिस करतोय असं मला वाटतं. सो हे रिअल आणि रील वर्ल्ड हे जे डिवाईड झालं आहे ना ते कुठेतरी मला वाटतं आत्ताच्या जनरेशनला हे कळलं पाहिजे की दिस इज द रियालिटी अँड रील इज नॉट द रियालिटी. म्हणजे बघा ना रीलवरती 1.5 मिनिटाचा रील असतो. जर तुम्ही 1.5 मिनिटं नाचून हे ठरवू शकता की मी माधुरीपेक्षा उत्तम नाचते तर तुम्ही डान्सर नाही आहे. तुम्ही 4.5-5 मिनिटं स्टेजवर नाचू शकता का न दमता? फिटनेस इज इम्पॉर्टंट त्याच्यात. That is the whole point. So just doing a 30 seconder or a 40 seconder reel and performing and then saying की मी एक उत्तम नृत्यांगना आहे किंवा नृत्य दिग्दर्शक आहे. आय फील ते मग जे माझ्यापेक्षाही सिनियर लोक आहेत ज्यांनी इतकी वर्ष म्हणजे आज तुम्हीच घ्या, तुम्ही डॉक्टरीमध्ये किती तुम्ही स्टेप्स चढल्या, उतार बघितले, चढ उतार बघितलेत. बट यू हॅव दॅट लेगसी नाव वेअर यू नो हाऊ टू स्टँड अँड इफ यू फॉल ऑल्सो स्टील यू नो हाऊ टू स्टँड. ते मला वाटतं खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतं ह्या बाबतीत. जेव्हा तुम्ही हे बघतात की जे एक्सपिरियन्स लोक आहेत जेव्हा ते पडतात तेव्हा ते परत स्वतःच्या पायावर कसे उभे राहतात. ते डिप्रेशनवर मात देऊ शकतात. पण आत्ताची जनरेशन त्या डिप्रेशनला मात नाही देऊ शकत. कारण की ते डिसअपॉइंट होतात. त्यांना व्ह्यूज नाही मिळाले, कॉमेंट्स नाही मिळाले, ते डिसअपॉइंट होतात, ते चिडतात, ते त्रागा करतात आणि ट्रोल करतात बिकॉज त्यांना नाही मिळत आणि दुसऱ्याला कोणतरी मिळत आहे. मग देन इज दिस एन आर्टिस्ट क्वालिटी? नो. अँड आर्टिस्ट इज आर्टिस्ट जेव्हा तुम्ही एखाद्या दुसऱ्या आर्टिस्टला पण पुश करतात. कारण की ते म्हणतात ना तुम्ही जे देणार तेच तुम्हाला मिळणार. जर तुम्ही उत्तम एका आर्टिस्टला पुश केलं, कुठूनही तुम्हाला माहीत नाही कधी तो क्षण येईल की तुम्ही कधी पुश व्हाल कुठे. आणि हे मी बघितलं मला वाटतं लाईफमध्ये की इफ यू सपोर्ट अन आर्टिस्ट, कोणताही आर्टिस्ट असो मग तो कोणताही डिपार्टमेंटला, तुमचं बाय डिफॉल्ट तुम्हाला स्वतःचं सक्सेस पण मिळतं. कारण की कुठेतरी ती एक पॉवर आहे जी आपल्याला बघते वेअर देर इज अ स्पिरिच्युअल पॉवर विच ऑलवेज सीज की तुम्ही काय चांगला कर्मा केला. ते आपण म्हणतो ना कर्मा म्हणून आजकालची जनरेशन खूप बोलते हे कर्मा इज अ बेच अँड कर्मा हे करेल, कर्मा ते करेल. मला वाटतं की तर ते तुमचंच आहे आणि ते इथेच आहे. देर इज नो हेल ऑर हेवन. आय फील ते इथेच आहे. म्हणजे वेन यू गो थ्रू दॅट प्रोसेस यू फील की दिस इज हेल. वेन यू गो टू अ गुड प्रोसेस यू फील दिस इज हेवन. सो मला वाटतं ते सगळं इथेच आहे, कुठेच जायचं नाही. वेल सेड. तू एवढ्या लहान वयात एवढं मोठं तत्वज्ञान, मलाच ते भारी वाटायला लागलं. नाही मला वाटतं मला लाईफनी खूप शिकवलंय. कारण की मी एक खूपच मिडल क्लास फॅमिलीतला मुलगा आहे जो चाळीत वाढलेला मुलगा आहे आणि जिथे डान्सला कधी इम्पॉर्टन्स दिलं गेलं नाही किंवा ह्या करिअरला काही होऊ शकतं असं इम्पॉर्टन्स दिलं गेलं नाही.
सो त्याच्यामुळे कल्याणहून ते माझा मुंबईचा प्रवास ट्रेननी विदाऊट तिकीट विथ तिकीट हो विदाऊट म्हणजे तिकीट जायचा. या कारण की तेव्हा सोर्स नसायचा ना की घरी कसं सांगायचं की ह्या कार्यक्रमाला जायचंय आणि ना लपून छपून जायचं. वडापाववर दिवस काढले. सो त्या 10 रुपयाची किंमत पण मला माहीत आहे. सो मला वाटतं रोज वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी भेटताना ते कळत गेलं की लोक कशी आहेत. आणि मग तेव्हा मला वाटतं ते म्हणतात ना सर्वसामान्य माणूस ना सगळं हँडल करू शकतो. का? कारण की तो रोज लोकलनी ट्रॅव्हल करतो. लोकलमध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारची लोकं मिळतात आणि जर तुम्हाला त्या लोकांना हँडल करता आलं ना तर तुम्ही आयुष्यातलं सगळ्या गोष्टी हँडल करू शकतात. म्हणजे मला असं वाटतं की आपण रडतो की माझ्याकडे हेच मॅचिंग नाहीये, ते मॅचिंग नाहीये. बट वेन आय सी समबडी हू डोंट हॅव लेग्स सो दे तो विल नॉट बी एबल टू वेअर अ शूज ओनली बट स्टील दे आर हॅपी. कारण की त्यांना कुठेतरी वाटतं की परमेश्वराने काहीतरी त्यांना वेगळं दिलंय. आणि माझ्या या लाईफमध्ये मी इतक्या लोकांना भेटलोय वेगवेगळ्या आणि त्यांनी प्रत्येकाने मला शिकवलंय. म्हणजे मी हे कधीच म्हणणार नाही की कोणीतरी मला धोका दिला किंवा कोणीतरी मला समबडी हॅज डन फ्रॉड विथ मी. मला वाटतं त्यांनी मला प्रत्येकाने शिकवलंय की कसं जगायचं आणि कसा माणूस ओळखायचा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.